वैतागलेले आहेत. त्याच्यात भर दुकानासमोरच लावून टाकतात. त्यामुळे मग काय होतं, एक तर वाहन लागलेलं असतं, त्यात हातगडी लागलेले असते, त्यामुळे वाहनांची कोंडी होते, व्यवसायावर पण परिणाम होतो, ट्रॅफिकचा परिणाम होतो, सर्वांचा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे माझ्या म्हणण्याचा कोणीतरी विपरीत असा अर्थ काढू नये की याचा अर्थ सगळे हॉकरवाले काढून टाकावे, परंतु हॉकरवाल्यांची आपण हॉकर झोन करून परत त्याच्यासाठी व्यवसाय त्यांचा करून की ते छोटे छोटे हॉकर झोनवाले आहेत त्यांना कुठेतरी अकॉमोडेट करून ते भर रस्त्यावर लावणार नाहीत आणि त्याची कोंडी होणार नाही, रस्त्यावर गाड्या लागणार नाही. आणि P1 आणि P2 ह्या पार्किंगच्या जागा आहेत ते आणि एक वन वे अशा पद्धतीने व्यापाऱ्यांची एवढीच मागणी. आणि व्यापाऱ्यांचं दुसरं असं अजून एक म्हण आहे की बाबा आम्ही व्यापार करणारे लोक आहोत, आम्हाला कोणत्याही राजकीय पक्षाकडनं त्रास होता कामा नये किंवा आम्ही कुठल्या राजकारणामध्ये पडत नाही आणि आम्हाला कोणत्याही प्रकारची दहशत गुंड लोक असे असतील तर त्याच्यात ते लोक कधी दे आर नॉट अ पार्ट ऑफ इट. त्यामुळं अशी सर्व काही मागणी व्यापाऱ्यांची आहे. या व्यतिरिक्त त्यांचं काही म्हणणं नाही आहे, ते तुम्हाला माहिती आहे कधी कोणाला त्रास देत नाही काही नाही. आणि उलट आजपर्यंत डब्बू आसवानीच्या पाठीशी ती लोक राहिली आहेत, आधी हरीश आसवानीच्या पाठीशी राहिली आहेत, हरीश बोधारीच्या पाठीशी राहिलेली आहेत, गुरुबक्ष पहिल्यानीच्या पाठीशी राहिलेली आहेत. अशा पद्धतीने ही सर्व मंडळी चांगलं काम करते. तर हीच एवढी समस्या आहे. आणि हा आता दादानी मध्यस्थी केल्यानंतर आता हा जो दुरावा आहे तो दूर झालेला आहे, मनोमिलन झालेलं आहे, एकत्र काम सुरू आहे. ऑलरेडी काम त्यांनी सुरू विरोधात काम केलं नव्हतं. आता इनडायरेक्टली डायरेक्टली कोण तुम्हाला माहिती आहे, अलीकडच्या काळामध्ये एखादा कार्यकर्ता काहीतरी करतो, एखादा ट्विट टाकून देतो, एखादा मेसेज सोडून टाकतो, त्याचा परिणाम मात्र त्या उमेदवाराला भोगावा लागतो. कार्यकर्ता चूक करतो आणि मग कार्यकर्त्यांनी केलेली चूक ती शेकली जाते त्या उमेदवारावर. तर अशा अनेक ठिकाणी असं होतात, काहीतरी मुद्दाम खोड करतात. तुम्हाला माहिती असेल की दापोडीमध्ये जो प्रकार झाला, जो मीडियावर सगळीकडे आला, आता दापोडीतला जो प्रकार झाला त्यामध्ये अण्णांच्या त्या घड्याळावर त्या ठिकाणी ते तुतारी वाजवणारा माणूस चिटकवला आणि ते चिटकून वाटत होते. आता ते चिटकून वाटत होते म्हणजे करणाऱ्या डोकं तर मोठ्या माणसाचं आहे ना, प्लॅनर कोणतरी वेगळं आहे, परंतु ते दिला हातामध्ये पोरांच्या. याचा अर्थच असा आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे, पराभव त्यांना दिसत आहे. आणि त्यामुळं अशा प्रकारचा खोडसळपणा करून काहीतरी करून अण्णाचं चिन्ह घेऊन आणि अण्णाचं चिन्ह लपवायचं आणि त्यांचं चिन्ह द्यायचं आणि हात जोडायला दाखवायचे अण्णाचे, ही कुठली पद्धत आहे? म्हणजे सुशिक्षित होण्याचं लक्षण आहे का सुशिक्षित होण्याचं लक्षण? अशिक्षित होण्याचं लक्षण. एका ठिकाणी आमच्या भगिनी स्वतःला डॉक्टर म्हणतात. आता डॉक्टर ही पदवी आमच्या काँग्रेस आयच्या कैलास कदमला पण आहे, डॉक्टर ही पदवी आमच्या ज्ञानेश्वर कांबळेला पण आहे. ते सर्टिफिकेट माझ्याकडे पण आहे, मी ती पदवी विकत घेतली नाही कारण ते सोशल, ते सांगितलं नाही कोणाला. कारण कसं आहे, जे सोशल फील्डमध्ये काम करतात, जे पॉलिटिक्स याच्यामध्ये काम करतात, ते सोशल कामाचं एक गुणगान म्हणून आहे, सोशल कामाची एक पावती म्हणून अशा प्रकारच्या ज्या काही विद्यापीठ आहेत त्यांचा हा एक व्यवसायच आहे आणि तिथं आतल्या डिग्र्या मिळल्या जातात. तर मग दुसरं असं म्हटलं गेलं, टीका टिप्पणी केली जाते की तुम्हाला सुशिक्षित हवा का अशिक्षित हवा. आता मी एवढं सांगू शकतो, एखादा 10वी असेल, एखादा 12वी असेल, एखादा ग्रॅज्युएट असेल, एखादा पोस्ट ग्रॅज्युएट असेल, असू शकतं ना शिक्षणामध्ये काय, परंतु डॉक्टर तर निश्चित नाही, PhD तर निश्चित केली नाही, MBBS तर निश्चित केलं नाही. मी आधी म्हटलं की सोशल कामामधली मिळालेली ती पदवी आहे, ती पदवी अनेकांना मिळते आणि अशा पद्धतीने ती पदवी आणि त्याचा मग उदो करायचं आणि समोर सांगायचं अण्णा. आता अण्णाचं अक्षर सुंदर आहे, अण्णाचं ड्राफ्टिंग चांगलं आहे. ही इज अ लिटरेट पर्सन, ही इज नॉट अ इलिटरेट पर्सन, ही इज अ लिटरेट पर्सन. ही कॅन ॲड्रेस द कॉमन पीपल, he knows the problem of the people, he solves the problem of the people. That is why he last 10 years MLA. 10 वर्ष त्यांनी चांगलं काम केलेलं आहे. त्याला प्रॉब्लेम्स कसे सॉल्व्ह करायचे माहिती आहेत, गोरगरिबांची नाडी त्याला तपासता येते, त्यांच्या अडचणी त्याला दूर करता येतात. आता त्याला लिहिता वाचता आलं नसतं तर तुम्ही त्याला असं म्हटलं असतं की बाबा सुशिक्षित अशिक्षित. अरे 10वी झालेला माणूस अशिक्षित नसतो, 12वी झालेला अशिक्षित नसतो. वसंतदादांनी तर 7वी करून महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद पडलं, अनुभव साठ्यांचं शिक्षण काय होतं. त्यामुळं भांडवल कुठं करावं, मात्र आपलं काम सांगावं, आपण काय काम केलंय, पुढे काम काय करणार आहोत, तिथपर्यंत ठीक आहे. उगाच अण्णा 10 वर्ष आमदार राहिला नाहीये आणि आता हॅट्रिक होणार आहे आमदारच्या, अण्णाच्या ह्याच्यामध्ये काही दुमतच नाहीये. त्यामुळे पिंपरी शहरातील जम्बू आसवानी असतील, बाकीचे आमचे श्री आसवानी असतील,
बाकीचे आमचे सहकारी असतील, काही बाकीचे आमचे आपसातले नगरसेवक पण थोडेसे नाराज होते तिकिटावरून, ह्याच्यावरून, त्याच्यावरून. आता तुम्ही बघताय सोनकांबळे ताई 2 दिवस राहिल्या लगेच कामाला, आता तुम्ही बघता प्रत्येकाला ते जीव तोडून काम करताय. त्यांनी त्याची नाराजी त्यांनी दूर करून टाकली. जितेंद्र काम करतोय, आप्पा काटे काम करतोय, काळूराम आता ठीक आहे, काळूराम थोडा धक्का मारावा लागतो, थोडासा करतोय, पण तो पण थांबला नाही. काळूराम पण काम करतो, तिथं भरपूर लोक काम करायला. शीतल आहे, प्रसाद शेट्टी आहे, हे सगळे आम्ही मित्र म्हणूनच सगळे तुम्ही पाहिलं. मुंबईला आम्ही चेतन घुले आमच्या बरोबर होतो, आम्ही सर्वजण एकत्र मुंबईला गेलो होतो दादांकडं आणि हा मनोमिलन झालेला आहे. मी पिंपरीतल्या नमस्कार बाळासाहेब